चाकणमधील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न सातत्याने पुढारी न्यूजने लावून धरल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतील गैरसोयीमुळे तब्बल 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची बातमी सर्वप्रथम पुढारी न्यूजने समोर आणली होती। या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकणमध्ये दाखल होत असून ते रस्ते आणि खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। त्यानंतर उद्योजक तसेच चाकण वाहतूक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून समस्यांवरती उपाययोजनांचा आढावा ते घेणार आहेत। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर चाकणच्या खड्ड्यांवरती पहिल्यांदा बातमी आपण दाखवली होती, आपला पाठपुराव्याला यश आलेलं आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकण दौऱ्यावरती आहेत, काय अधिकची अपडेट आहे तुषार? नक्कीच तेजस्विनी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता चाकणच्या दौऱ्यावरती आहे। सर्वात आधी तर या संपूर्ण प्रश्नाला पुढारी न्यूजने वाचा फोडली होती। पुढारी न्यूजने सर्वात आधी ही बातमी दाखवली होती की चाकणमधून 20 उद्योजक हे आता चाकण सोडण्याच्या तयारीत आहेत। चाकणमधले जे रस्त्याचे प्रश्न असतील, वाहतुकीचे जे प्रश्न असतील, ते गेले कित्येक दिवस प्रलंबित होते आणि त्यावरती आता कुठेतरी तोडगा निघताना पाहायला मिळतोय। प्रथमतः उद्योग मंत्र्यांनी चाकणमध्ये येऊन बैठक लावली होती। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः चाकणमध्ये पोहोचतात आहेत। चाकणमध्ये ते आल्यानंतर चाकणमधील रस्त्यांची खरं पाहणी करणार आहेत। चाकणमध्ये जे रस्ते आहेत त्यांच्यातील खड्डे मुक्त चाकण होण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर खरं तर चाकणमध्ये केला जातोय। त्याची ही पाहणी एकनाथ शिंदे करताना एकंदरीत पाहायला मिळतील आणि त्यानंतर ते उद्योजकांशी आणि चाकणकरांशी बैठक खरं तर स्थानिक नागरिकांची घेताना एकंदरीत पाहायला मिळेल आणि त्यामध्ये या बैठकीमध्ये ते काय नक्की सुचवतात ते सरकारी जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना काय सूचना देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र त्याआधी सर्वात आपण जर पाहिलं तर पुढारी न्यूजने सातत्याने प्रश्न लावून धरला होता आणि त्यानंतर त्याला कुठेतरी यश येताना आता पाहायला मिळत आहे। नक्कीच अपडेट घेत राहू। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।